तर नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत करतो राजवैद्य आयुर्वेद यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज मी तुम्हाला एक जबरदस्त घरगुती उपाय, ज्या हातापायांच्या भेगी म्हणजे त्याला म्हणतात जळवात, त्या जळवातावर जबरदस्त मी होम रेमेडी सांगणार आहे. आणि ओठांना भेगी पडल्या असतील, हातापायांना भेगी पडल्या असतील, तर त्याच्यावर 2 फॉर्म्युले सांगणार आहे. माझ्याकडे भरपूर फॉर्म्युले आहेत, ते मी पुढे काही वेगवेगळ्या टायमिंगनुसार घेऊन येत जाईल. परंतु तुम्हाला आज मी 2 फॉर्म्युले सांगतोय, तर नोट करून ठेवा. हल्ली ही समस्या जास्त प्रमाणात उद्भवते ओठांवर, हातापायांच्या भेगींवर म्हणजे जळवातावर. तर बघूया पहिला उपाय, पहिला फॉर्म्युला. तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं रेडीमेड औषध बाजारातून विकत घ्यायचं नाही आहे. तुम्हाला फक्त लागणार आहे रॉ मटेरियल थोडंसं. काय ते जास्त कॉस्टली काय पडणार नाही आहे, अगदी स्वस्त दरामध्ये तुम्हाला ते मिळून जाईल. तर पहिला फॉर्म्युला असा आहे, तुम्हाला लागणार आहे गाईचे तूप. तर गाईचे तूप घेऊन त्याच्यानंतर एक वनस्पती लागणार आहे गुळवेल. तुम्हाला कच्चा गुळवेल लागणार आहे. कच्चा गुळवेल आणून तुम्हाला त्याचे तुकडे करून त्याचा 1 कप रस काढायचा आहे. आणि 1 कप गाईचे तूप घेऊन तुम्हाला ते मंद आचेवर एका तांब्याच्या पात्रामध्ये तुम्हाला सिद्ध करायचं आहे. हे तूप तुम्हाला आटवून आटवून गुळवेलाचा रस पूर्ण जळून द्यायचा आहे, नष्ट होऊन द्यायचा आहे आणि फक्त उरवायचं आहे तूप. आणि ते तूप तुम्ही तुमच्या फाटलेल्या होटांना भेगी पडल्या असतील तर होटांना रात्री चोळून लावायचं आहे. हातापायांना भेगी पडल्या असतील, जळवात झाले असतील तर हातापायांना चोळून रात्रीच्या वेळी त्या पायाच्या भेगांवर, जळवातावर ते भरायचं आहे आणि पाय बांधून टाकायचे आहे, तर मग झोपायचं आहे. तर आणि सकाळी उठल्यानंतर बेसन पिठाने म्हणजे डाळीच्या पिठाने स्वच्छ धुवायचे आहे हात, पाय, ओठ वगैरे. कुठल्याही प्रकारचा साबण किंवा शॅम्पू वापरायचा नाही. त्या साबण, शॅम्पूच्या केमिकलपासून तुम्हाला दूर राहायचं आहे. त्याने हात, पाय भेगी आणखी वाढतात, खराब होतात. परत लोक म्हणतात की मला रिझल्ट मिळाला नाही. तर तुम्हाला साबणापासून, शॅम्पूच्या हँडवॉशपासून, धुण्यापासून वाचायचं आहे, दूर राहायचं आहे, बेसन पिठाने धुवायचं आहे. तर कसल्याही तुमच्या हातापायांच्या भेगी, जळवात आणि फाटलेले होठ असतील तर कसल्याही हातापायांच्या भेगी ह्या अगदी हमखासपणे मावळतात. तर तुम्हाला हा उपाय तुम्हाला जोपर्यंत बरं होत नाही तोपर्यंत करत राहायचं आहे. थोड्या दिवसामध्ये ते मावळतात आणि बरे होतात. दुसरा फॉर्म्युला नोट करून ठेवा. दुसरा फॉर्म्युला तुम्हाला लागणार आहे कोकम बटर. तर कोकम बटर म्हणजे त्याला म्हणतात कोकमचे तेल, आमसुलाचे तेल. तर ते तुम्हाला आयुर्वेदिक शॉपमध्ये कुठेही मिळेल. तर फक्त 40 ते 50 रुपयाचं 50 ग्रॅम येतं, स्वस्त आहे. आणि ते कोकमचे तेल रात्री गरम करून तुमच्या होटांवर, हातापायाच्या भेगींवर चोळून लावायचे आहे. आणि सकाळी मी पहिल्या फॉर्म्युल्यामध्ये सांगितल्याप्रमाणे त्याचप्रमाणे धुवायचं आहे. केमिकलपासून दूर राहायचं आहे, साबण, हँडवॉशपासून दूर राहायचं आहे, त्याने धुवायचे नाहीत. तर अशा प्रकारे धुतल्यानंतर काही दिवसातच तुमच्या हातापायाच्या भेगी अगदी मावळतात आणि बऱ्या होतात. तर अशा प्रकारचे हे 2 उपाय आहेत, अगदी जबरदस्त आणि इफेक्टिव्ह आहेत, परिणामकारक आहेत. कुठल्याही प्रकारचं तुम्हाला बाजारातून कॉस्मेटिक साधनं घ्यायची नाहीत. अतिशय घरगुती आणि होम रेमेडी आहे, इफेक्टफुल आहे. तर हे करून बघा. याच्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा मी भरपूर उपाय लोकांना सांगितले आहेत आणि केलेला आहे, स्वतःचा अनुभव आहे. तर अशीच माहिती तुम्हाला इथून पुढे मिळत राहणार आहे. आयुर्वेदिक अनेक रोगांवर, आयुर्वेदिक भयंकर रोगांवर आयुर्वेदिक इलाज मी देत राहणार आहे. तर व्हिडिओ आवडला असेल, माहिती आवडला असेल, नक्की व्हिडिओ लाईक करा आणि एक तुमची प्रतिक्रिया कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारच्या घंटीला पण दाबा आणि मित्रांना पण शेअर करा आयुर्वेदाची माहिती. अशाच माहितीसाठी तुम्ही बघत राहा राजवैद्य आयुर्वेद यूट्यूब चॅनल. आणि भेटूया पुढे एका नवीन माहितीसह, नवीन एपिसोडमध्ये. तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. थँक्यू.